नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? तर मजेतच राहा. तर बघा, बायकोचं खूप दिवसापासून चालू होतं की कुठंतरी फिरायला जाऊ. तर मग नवरात्री पण सुरू होती. मग आम्ही छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी नाही का, कर्णपुरा या ठिकाणी खूप मोठी यात्रा भरते. तर त्या यात्रेत गेलो आणि तिथं खूप मोठे पाळणे पण होते आणि असे राईड्स पण होते. पण या राईड्समध्ये आम्हाला बसता आलं नाही आणि पाळण्यात पण नाही, कारण की आमच्यासोबत अन्वित होता त्यामुळे. आणि अन्वित अजून खूप छोटा आहे. तर त्या ठिकाणी गर्दी पण खूप होती आणि असे मोठे मोठे पाळणे पण होते. खूप मस्त वाटत होतं आणि वातावरण पण इतकं भारी झालं होतं ना, तर काय विचारूच नका. त्यानंतर नाही का, यात्रेमध्ये बायको काही खरेदी करणार नाही असं कधी होईल का? तर ते झालंच नाही. बायकोनं लगेच कॉस्मेटिकचं दुकान दिसलं आणि तिथं जाऊन नाही का खूप सारी खरेदी करून घेतली. आणि आणखी काही नाही का, गळ्यातले हार हे ते अमुक धमुक, म्हणजे असं नाही का लहान पोरींसारखं नाही का, काही ना काही खरेदी करतच होती. आणि मी फक्त बघत होतो. मी नॉनव्हेजचं काम फक्त तेवढंच होतं की बघणे. आणि असे नाही का त्या ठिकाणी खूप सारे देखावे पण होते. तर ते देखावे बघून पण खूप भारी वाटलं. आधी वाटलं की फ्रीमध्ये का जाऊन बघावं, पण मग ते फ्री नव्हतं, कारण तिथं तिथं पण तिकीट होतं. मग बाहेरूनच बघितलं. त्यानंतर नाही की राजस्थानी स्टुडिओ होते तिथे आणि बायको पण म्हटली मला नाही का फोटो काढायचे. म्हणलं ठीक आहे, तू त्या स्टुडिओ समोर जा, मी फोटो काढून घेतो एक. तर मी नाही का मोबाईलमध्ये फक्त तिथं फोटो काढला. म्हणलं चल आता पुढं. त्यानंतर नाही का असं नाही का डेकोरेशनचं काही सामान, म्हणजे घराच्या समोर जे लावणार असतं का, तर ते होतं. तर ते पण बायकोने बघितलं आणि म्हणे मला घ्यायचंच. तर म्हटलं ठीक आहे बाबा, घेऊन टाक. तर त्याच्यासाठी ते पण एक घेतलं. आणि नंतर खूप वेळ झाला, तर म्हटलं चला आता घरी जायचं.